ते 20 अँपिअरचं, हे स्विच 16 अँपिअरचं, हे सॉकेट 16 अँपिअरचं हां, 16 किंवा 20 अँपिअरचं, हे पण 20 अँपिअरचं हां. हे आपण ए सीसाठी वापरतो, ए सीसाठी मोठे उपकरणं राहिले गीझर वगैरे त्यांच्यासाठी वापरतो. आता पहिल्यांदा काय करायचं आपण याची वायरिंग करून घ्यायची. काय करायची? वायरिंग करताना काय करायचं, जो स्विचचा आउटपुट आहे, वरचा आउटपुट राहतो, खालचा इनपुट राहतो हां. स्विचच्या आउटपुटला एक वायर जोडायची. हा फेज झाला आपला. काय झाला? फ्यूज. जोडला फेज. दिसतोय का? त्याच्यानंतर इथं बघा लिहिलेलं राहतं एल म्हणजे लाईव्ह, एल म्हणजे फेज आणि एन म्हणजे न्यूट्रल. तर फेजच्या जागेवर फेज लावून टाकायचं. हा बघा हा फेज मी लावतो. ठीक आहे, समजतंय वायरिंग कशी येते. त्याच्यानंतर इथं आर्थिंग लावायची असते. आर्थिंग हां, आर्थिंग तर नाही आपल्याकडे. आपण काय करू आता, या एम सी बीचा वरचा जो भाग आहे, आता इकडं चालू होतो, खाली बंद होतो हां, वरून सप्लाय जातो. तर याला इनपुट इकडनं द्यायचं, आउटपुट इकडनं काढायचं. फेजला जाड वायर वापरू आपण. शक्यतोवर याला 2.5 वायर वापरायची. कोणती? 2.5 स्क्वेअर mm ची वायर वापरायची. आता मी हे इथं जोडतोय बघा. दिसतंय का? हे बघ, या खाचेत टाकायचं. इथं खाच असते, दिसतंय का रे? फुल टाईट करायचं म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही. आता हे कुठं जोडायचं? हा इथं जोडायचं. हां, हे इनपुट आहे ना, इथं जोडायचं. हे बघा, याला फक्त बोर्ड लावलं जातं. याच्यानंतर बाकी हे बोर्ड ते असंच राहतं, अशीच वायरिंग राहते, याच्यात काहीच बदल राहत नाही. जसं वरती जोडलं तर खाली पण जोडायचं आहे एम सी बीला. तर पॉईंटच गेलं आहे म्हणून असं केलेलं आहे. दिसतंय का? अजून कोण गेलंय बाहेर? नाही. कुठे आणि माळी नाही आहे. एकदम फुल टाईट करायचंय, वायर निघायला. असं टाईट केल्यानंतर वायर अशी ओढून पाहिजे, निघते का नाही असं. हां, हे बघ, निघते का, निघते का, कनेक्शन बरोबर असल्याची खात्री करून घ्यायची. याला आता काय द्यायचं आपल्याला? न्यूट्रल द्यायचं. आता याच्यात बघायचं फेज वायर कोणती आहे, ही फेज आहे. हां, आता आपण याला एक फेज देऊ आणि एक न्यूट्रल देऊ. हा न्यूट्रल समजून घ्या, तो फेज समजून घ्या. ठीक आहे. तर न्यूट्रल डायरेक्ट आपलं इथपर्यंत आलं आहे म्हणून न्यूट्रलला न्यूट्रल जोडून टाकायची. इथे काय करायचं,
न्यूट्रलला न्यूट्रल जोडून टाकायचा. न्यूट्रल मी लाल वायर घेतली. कोणती घेतली? लाल. तुम्ही कोणत्याही वायरी घेऊ शकतात, पण शक्यतोवर न्यूट्रलला कोणती वापरायची? काळी. समज. आणि RYB जे रेड, ब्ल्यू आणि येलो जी वायर आहे ती फेजला वापरायची. ठीक आहे. कट होईल. नाही इकडं फेज आहे ना, फेजला फेज टाकू आपण. न्यूट्रलला न्यूट्रल टाकू ना. आता हे आपलं झालं एवढं कनेक्शन. ना दिसतंय का बरोबर? तर याला आपण उलटा करून घेऊ. काय करू? उलटा. हे बघा असं करू याला. हां बटन बंद करून घेऊ. बटन चालू आहे का बंद आहे आपल्याला माहीत नाही. नाही. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? तर हा चालू आहे का नाही चालू आहे ते बघायचं आपल्याला. काय करायचं आहे? चालू आहे की नाही ते बघायचं. आता हा जो सॉकेट आहे हा चालू आहे का नाही चालू आहे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं? असा एक लॅम्प घ्यायचा, तर त्याच्यात ठोसून द्यायचं. अलग अलग बटन